सोलापूर जिल्हा आरोग्य विभागात मोठी प्रशासकीय घडामोड घडली आहे। जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्याकडून अखेर पदाचा चार्ज काढून घेण्यात आला असून त्यांच्या कामकाजाविरोधातील तक्रारींची दखल घेत विभागीय चौकशीनंतर आता राज्यस्तरावरूनही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। रुग्णवाहिका चालकांचे वर्षभरापासून रखडलेले वेतन, कंत्राटदारांची प्रलंबित बिले, विविध देयकांमध्ये झालेला विलंब तसेच जाहिरात आणि प्रसिद्धीची देयके जाणीवपूर्वक अडवल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत। याशिवाय वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष आणि अधिकारांचा गैरवापर केल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत। पंढरपूर येथील बैठकीत आरोग्य आयुक्तांनी प्रलंबित कामांवरून संबंधित अधिकाऱ्यांना फटकारत देयके तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले, अन्यथा निलंबनाची कारवाई होऊ शकते असा स्पष्ट इशारा देण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून संबंधित नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे पोहोचली आहे। आता राज्यस्तरीय चौकशीनंतर नेमकी कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।